तुम्ही इथे पाहू शकता हा कुंडीमध्ये लावलेला माझा पालक खूप छान असा वाढलेला आहे आणि त्याचे पाने देखील हिरवीगार आणि मोठ्या आकाराची झालेली तुम्हाला दिसून येतील। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एसपी किचन गार्डनिंगमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये पालकविषयी माहिती पाहणार आहोत। पालक ही अशी एक पालेभाजी आहे की तुम्ही वर्षभर कुंडीमध्ये लावून ही हार्वेस्टिंग करता येते। एकदा लावल्यानंतर तुम्ही पुढील 3 ते 4 वेळा आपल्याला हा पालक खायला मिळतो, पण त्यासाठी त्याला वेळोवेळी खत देणे देखील हे आवश्यक असते। तर त्यासाठी कोणते खत द्यायचे, कुंडीमध्ये लावलेल्या पालकची काळजी कशी घ्यायची, कोणती कामे करायची, त्यासाठी लागणारा सूर्यप्रकाश, पाणी या सगळ्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीमध्ये जेव्हा आपण पालक लावतो तेव्हा माती ही चांगल्या प्रतीची भुसभुशीत तयार करावी। तर त्यासाठी हे 60% ही आपली साधी माती आणि 40% कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत मिक्स करून ही माती तयार करावी। अशा मातीमध्ये जर तुम्ही पालक लावला तर पालक हा चांगला वाढतो आणि पुढील काही दिवस दुसरे खत देखील त्याला देण्याची आवश्यकता नसते। पालक लावण्यासाठी कुंडीची निवड कशी करावी, तर नेहमी ही पसरट आकाराची कुंडी घ्यावी। त्याची खोली ही जास्ती नसेल तरी चालेल, कमीत कमी 8 ते 9 इंच एवढी असेल तरी देखील ही पुरेसे होते। मात्र पसरट आकाराची कुंडी घेतल्यामुळे आपल्याला भरपूर पालक हार्वेस्ट करायला मिळत राहतो। तर अशा प्रकारे माती तयार करून ती ग्रो बॅगमध्ये किंवा कुंडीमध्ये भरून घ्यायची। पालक लवकर उगवण्यासाठी जे पालकचे बी आहे ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सुती कापडामध्ये गुंडाळून ठेवले तर पुढील 3 ते 4 दिवसामध्येच अशा प्रकारे मोड येतात। अशा प्रकारे मोड आणून जर तुम्ही पालक लावला तर लवकर उगवण्यासाठी ही मदत होते। मोड आल्यानंतर जे मातीमध्ये आपल्याला अशा प्रकारे लाईन ओढून घ्यायच्या किंवा तुम्ही गुच्छामध्ये देखील हे बी लावू शकता। बी लावून घेतल्यानंतर त्याच्यावरती ही माती थोडीशी टाकून द्यायची, जास्ती टाकायची नाही। माती टाकल्यानंतर आपल्याला भरपूर असे हे पाणी द्यायचे आहे। एकदा पाणी दिल्यानंतर पुन्हा कुंडीतील माती ही कोरडी होईल तेव्हाच हे पाणी द्यायचे आहे। दररोज जास्ती पाणी देण्याची गरज नाही, नाहीतर जे बी आहे खराब होईल। अशा प्रकारे पालकचे बी लावल्यानंतर 1-2 ते 3 दिवसामध्येच तुम्हाला अशा प्रकारे हे पालक उगवलेला दिसून येईल। उगवल्यानंतर ह्याला आपल्याला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ही कुंडी ठेवून द्यायची। जर भरपूर सूर्यप्रकाश मिळाला तर हा लवकर वाढतो आणि पुढे जाऊन त्याच्या पानांचा आकार देखील मोठा होण्यासाठी ही मदत होते। पालक जेव्हा अशा प्रकारे एवढा मोठा होतो तेव्हा त्याला कोणते एखादे लिक्विड खत तयार करून द्यावे किंवा आपल्या घरामध्ये जे डाळ व तांदूळ धुतलेले पाणी आहे त्याचा जरी तुम्ही खत म्हणून वापर केला तरी पालक वाढीसाठी आणि पालकची पाने मोठ्या आकाराची हिरवीगार होण्यासाठी ही मदत होत असते। पालकची पाने ही मोठी होण्यासाठी, वाढीसाठी तुम्ही कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत दिले तरी देखील चांगला फायदा होतो। त्याच्यामध्ये तुम्ही शेणखत, गांडूळ खतापासून खत तयार करून दिला म्हणजे अशा प्रकारे पालकची वाढ होऊन त्याची पाने हिरवीगार आणि मोठ्या आकाराची झालेली दिसून येतील। पालक अशा प्रकारे मोठा झाल्यानंतर तो काढून घ्यायचा आणि काढल्यानंतर आपल्याला लिक्विड खत द्यायचे आहे, म्हणजे आणखी पुन्हा नव्याने अशाच आपल्याला पालक खायला मिळेल। अशा प्रकारे पालक काढून घेतल्यानंतर आपल्याला शेणखतापासून हे लिक्विड खत तयार करायचे आहे। तर हे खत करण्यासाठी जे शेणखत आहे ते 2 दिवस हे पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे, जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ते पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते। मात्र हे जे खत आहे ते तयार झाल्यानंतर त्याचा डायरेक्ट वापर करायचा नाही, कारण तयार झालेले जे खत आहे ते स्ट्रॉंग असते, त्यामुळे ते नेहमी पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच याचा खत म्हणून वापर करायचा आहे। म्हणजे जर तुम्ही 1 मग हे खत घेतले असेल तर त्याच्यामध्ये अजून 3 ते 4 मग आपले साधे पाणी मिक्स करून नंतरच या खताचा नेहमी वापर करावा। अशा प्रकारे शेणखत, गांडूळ खतापासून तुम्ही लिक्विड खत करून हे पालकला दिल्यानंतर पुढील 8 ते 10 दिवसामध्ये आणखी नव्याने तुम्हाला तशाच प्रकारे पालक खायला मिळेल। या खताच्या वापरामुळे जी पालकची पाने आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार होण्यासाठी मदत होते। जे शेणखतापासून लिक्विड खत तयार केलेले आहे ते तुम्ही सर्व प्रकारच्या पालेभाज्यांना देऊ शकता, कारण जे पालेभाज्या असतात त्यांना वाढीसाठी जी पाने आहेत ती हिरवीगार होण्यासाठी हे नायट्रोजनयुक्त खताची गरज असते।
तर अशा प्रकारे कुंडीमध्ये पालक लावून तुम्ही घरच्या घरीच खूप सारा पालक हा मिळवू शकता, तोही ऑर्गॅनिक पद्धतीने। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।